प्रदीर्घ काळापासून गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले धर्मराव बाबा आत्राम हे तिकीट न मिळाल्यानंतरही महायुतीच्या धर्माचं पालन करत आहे। तिकीट मिळालं नाही म्हणजे स्वतःचा उमेदवार उभा करायचा असं होत नाही। मलाही तिकीट मिळालं नाही, मात्र आता भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, अशा शब्दात त्यांनी बच्चू कडू यांना सल्ला दिला। यासोबतच विदर्भातील सर्व 10 जागांवर एनडीएच्या विजयाचा दावाही त्यांनी केलाय। ते नागपुरात बोलत होते। नाही, महत्त्वाचं म्हणजे विदर्भामध्ये 10 जागा आहेत। 10 जागा हा आपला भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे आणि इतर आमचे सहकारीचं जे महायुती आहे, महायुतीचे 10 जागा विदर्भात निवडून येतील, हे 100% खरं। नाराजी आता बघू, आता नाराज सगळे असतात। आता मला तिकीट नाही दिला म्हणून मी नाराज होणं मी तर पहिल्यापासून 2 वर्षापासून प्रयत्नामध्ये होतो की मला तिकीट भेटला पाहिजे आणि मी उमेदवार होतो, चांगलं मताने निवडून आलो असतो, परंतु नाराज होऊन थोडी चालणार आहे। कुठेतरी आपल्याला एक पाऊल मागे गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक पाऊल मागे घेऊन मी स्वतः फॉर्म भरायला गेलो नेते साहेबांचा आणि सोबत सभेमध्ये मी होतो, निवडणुकीमध्ये मी होतो। तर हे सगळं काम आपण करतो। नाराजी असला तरी हरकत नाही, परंतु आपण जेव्हा आपला लक्ष आहे, आपण महायुतीचे आहोत, बच्चू कडूंनी विचार केला पाहिजे आणि ते महायुतीचे एक सन्मान्य पक्ष आहे, त्यांनी आपला महायुतीमध्ये राहून त्यांनी आपला जे काही असेल नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय आपल्याला कमी जास्त असेल बोलता येईल, परंतु हा कुठेतरी चुकत आहे, ते दुरुस्त केला पाहिजे असं माझ्या तरी व्यक्तिगत मत आहे। आता काय, देवाच्या जागेवर देव ठेवला पाहिजे। आपला देव म्हणजे मतदार आहेत आणि मतदार आमचे देव आहेत। तेच आजचा जे लोकप्रतिनिधी निवडत असताना ते मतदार निवडतात। देवाचं स्थान देवाला आहे, देवाला नमस्कार मी करतो आणि मतदार आमचे देव आहेत, मतदारांना नमस्कार करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की 10च्या 10 जागा हा महायुतीचे उमेदवार निवडून येतील।